काय मर्दा सकाळी गेलाच बाजारला ते भडजी काकाचा पण इथं पत्त्याला पूजा घालायची गावात आता तरी हाका मारत तिकडे पाणी लावायला लागतं असं नुसतं बसायला लागलो तो कट्ट्यावर हो तेवढे हाका मारत होतो आमच्या मित्र मंडळांना सांगत होतो तर त्यांचा आवाज यायचा आणि पाठी पाहता गेला म्हणाला मला काम घरात एक आहे काय केलं शान घाण मसाल्याची कोण काढायची काढायला पाहिजे मग तुम्ही का काढून माहिती तुम्हाला मी काढू मग तुला कशाला ठेवला रे मग बाजार कोण आणायची तुझा नाही जात मग घेऊन आणलो आणलंच काय काय आणलं बघू टमॅटो आणलाय टमॅटो कशाला बटाटा आणलाय चांगला बाजार केला वाळू आणले बर कारला आणले पूजेला फळं लागतात आणि डब्बू आणलाय हा आता भाजी करणे खाता जा काय झालं एवढं सांगायचं फळं लागतात मग ती मालकीन बाई एक सांगते तुम्ही सध्या तुमच्या टाइम आहे मालकीन बाई तो वेगळा आता बाजार मला वाटलं यांच्या पोटाला खायला कमी पडलं असेल म्हणून माळू पहिलं मळव आणलं वय अहो काय सांगायचं हा खिशात हाय नाही तेवढे पैसे घेऊन जाऊन सांगितलं मग किती घेऊन रात्री 2 वाजून 50 पेंड्या पालत्या घातल्या काय गावलं का नाही दादा गावलं काय काय गावते 100ची एक नोट चुरगळलेली होती त्यात गावली त्यांच्या बायकोच्या हाताने निसा तिथे कोणातो तीच गावली आणि काय म्हणतात हाय नाही तेवढे पैसे घे आणि बाजार कर आणि एखादं फुल जेवूनच ये 100 रुपये बसलं का सगळं मग म्हटलं 100 गावले बकरं म्हटलं बरं सोडायचं नाही पट्ट्या मी कच्चा काय केलं गेलं हॉटेलातच बर 2 उत्तापा आणला 80 उडालच माझा 20 रुपयाला फळ येते नाही तरी पण म्हटलं फळ जरा फळ बघेल म्हटलं बर एवढा मोठा पेरू आला तिथं पेरू घेऊन बसलेला बर मामा म्हणजे पेरू तेवढ्याला बाळ म्हणलं 100 रुपयाला एक आहे बर मी खालवर बघायला लागलो माझ्यात तो 20 आहे त्याला कुठं माहिती आहे होय तरी तेवढ्यात म्हणलं बाळ तुम्ही किती पैसे आणलाय मामा म्हटलं 20च आणलं बाळ तू कडकडून सुट माझे ग्रह घाली म्हणले होय अरे तू बाजार करायला गेलास का माझ्या अब्रू काढायला गेला होता होती आता आता 100 रुपये किशन हाय नाही पैसे काय 100 रुपये गावलं आता काय अरे मला फोन करायचा तरी पण तेवढ्यात काय झालं काय झालं असं बाजार छिळा लागतो बर तेवढ्यात वळवाचा भाऊ धा सगळ्या पाक सगळं लोकांचं माळवून वाहून गेलं बर एकटं म्हातारं नुकतं घेऊन बसलं तर हा त्या म्हाताऱ्याचं बिचार रडायला लागलं मामा म्हणलं रडायचं नाही रोख 20 देतो सगळं गोळा करू लागलं म्हणजे 2 चुकडी बाहेर आणून ठेवल्या वाड्याच्या बाहेर चांगलं काम केलं तरी पण मी काय केलंय टमॅटो आहे की नाही त्याच्यावर सफरचंद म्हणून लिहिले चांगलं काम केलं वाळू त्याच्यावर कच्चा केळ म्हणून लिहिले बटाटो वाला की नाही त्याच्यावर चिक्कू म्हणून लिहिले चांगलं डोकं भटजी काका दिसते ते आता रात आंधळ बर भटजी काका भटजी काकाचा कुठं पत्ता आहे काका अजून आणले मग काय आता अहो मी घेते की मागच्या दारानं मग काय झालं तो शेजार दारा काय म्हणाला जा म्हणला मागच्या दारानं मी पाठीमागच्या दारानं गेलो त्या दाराला कुत्रं बांधलं होतं कुठलं हो काका पुढच्या दारात पाहिलं मग हात मारून बोलले काकाला बघा ओ काका ओ काका असं काय हाडा 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 करत काय करायला काय महामंडळाच्या गाड्या वेळेवर निघतात काय नाही बरोबर आहे मग त्यात रस्त्याची कामं चालू आहेत बरोबर आहे घराम घडून तडपा तडपी पडी सगळी चालू आहे हो त्यामुळे थोडा यायला झाला उशीर बर होते वेळ पण एवढा वेळ कशासाठी जाणार काय झाले माहितीये काय काय झालं सरकारी अनुदानातून काय गेले सरकारी अनुदानातून सरकारी सणाच बांधलाय बर बर मग त्याची पूजा होती संतांची पूजा वर्षाचा पहिला मुहूर्त काय सोडाय नको म्हटलं हो बर मग ते पहिली पूजा वगैरे सगळी केली बर आणि बिगी तुमच्याकडे यायचं म्हणले बर तर मालक म्हणले त्याचं लागलं काय करा एवढी सगळी पूजा वगैरे घालायचा बर लागले म्हणजे ओपनिंग करून शाबास
मग त्यामुळे जरा ओपनिंगला उशीर झाला. बर मग असं म्हणलं आता झाले कार्यक्रम आता निघायचं म्हटलं. बर तिने दुसराच आग्रह धरला. आधी दुसरा आग्रह धरला. हा. काय म्हणून? म्हटले आता एवढं सगळं पूजा घातला असा, मुहूर्त केला असा, बर. ओपनिंग पण केला असा, बर एखादं नाव घ्या म्हटलं. बर 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 मग मी म्हणलो आता लग्नातलं काही नाव घेत नाही. बर मी म्हणलो सरकारी अनुदानातून जे काही काम केलंय बर. त्याच्यावर एखादं नाव घेतो म्हटलो. बर मग काय घेतलं त्याचं नाव? सांगू? सांगा की. सरकारी अनुदानातून हा सरकारी अनुदान आम्हालाच विचारलं काय नाव घेतलं? काका, नाव तुम्ही घेतलं का? सरकारी संडासात. हा मला माहिती आहे तुमचं सरकारी अनुदानातून जे काही काम काका केलं विचारलं काय करायचं? काय सरकारी संडासात हा. टमऱ्या ठेवतो वापरून. बर. बाकी सगळे उभारून ठेवते नाही. कसं आहे सरकारी जरासा बारका बांधलाय हो, त्यामुळे ते खुर्क्यावर उभं राहावं लागतंय. 3 फुटा असेल तर 2.5 फुटा. त्याला बचत केली आहे. सरकारी संडासात टमऱ्या ठेवतो वाकून बर आणि काकीचं नाव घेतो दोन्ही दरवाज्यात जा. काय बाबूराव हे? अशी फिजा गेलेली बटणं कुठे गावतात तुम्हाला? त्यामुळे थोडं याला झाला बरं का. बरं सगळी पूजेची तयारी केली का? पूजेची सगळी तयारी झाली. आता आम्ही सगळे रेडी आहे, तुम्ही फक्त रेडावा. चालू करा बाबा. असं म्हण की सर. हा वगैरे चला, पूजेची सगळी तयारी केली आहे. काय हाय नाही काय बघा. आता नंतर पळापळ नको. बघा 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 सगळं. बरं पूजेची सगळी काय तयारी व्यवस्थित दिसते. हा? बरं. मग मला सांगा, हा. एवढी छान पूजा एक गावी गणपती केलाय का? होय बरं काम केला पाहिजे. मग आपण काय करू माहितीये का? बरं पूजेला एक म्हणजे हे काम मंडळी आहे की आमची. मग चला की बोलवून घ्या. बघून वेळ कशाला? हो, घेतो की. अहो, हात मारून घ्या. हात मारून घ्या. लक्ष्मी हे लक्ष्मी. काय हे? किती वेळ? काका येऊन किती वेळ झाले तिथं? सदाराम, काय झालं? अरे सदाराम, बोला की. अरे अजून काका कुठे आले नाही? हे कोण आहे? सकाराम सांग बाबा तू. हे काय लागवडचं पोतं आहे? आला तोय काका? काय चाललंय तुमचं? मला पण काय कळण झालंय इथं. टर्निंग पॉइंटला जाऊन येऊ. कुठं? टर्निंग पॉइंटला. तिथं काय आहे? नाही, माझे दोस्त चांगलं झाले आता. चांगलं झालंय. मला सांगा, हे दरवर्षी येतात का नाही? हा येतात. येतात ना. मग काय डोळ्याला अंधार सुटल्या? काय झालं? काय म्हणा? आता एवढं कोपऱ्यात घेऊन म्हणतात ह्या कोण? ह्या कोण माहित नाही काकाच काय दरवर्षी तुम्ही येताय ना? मी जे जरासा फरक वाटायला लागलाय हो. कसा फरक वाटायला लागलाय? काय लाईन झालं पडल्यामुळे. माहितीये का? परवा डोळ्याचं ऑपरेशन. डोळ्याचं ऑपरेशन केलंय आणि कुठल्या वायरी कुठं जोडल्या त्या डॉक्टरला काय समजणार झालं. त्यामुळे कसं लांबचं जरा गिजबाड दिसत, जवळचं काहीच दिसत नाही. बरं असू दे. तरी पण ओळख करून देतो. ह्या मालकीनबाई माझ्या. काय झालं? या तुझ्या मालकी जरा थांबा, मला खाया जेवाय कोण घालते? मालकीन माझी ना. काय बोलतोय? तुला तरी कळतंय काय? मला पगार कोण देते? मी देतो. मालक आहे ना मालक? आहे. म्हणजे मालकीन माझी ना. बरोबर आहे, बरोबर आहे. आता काय काय बरोबर आहे? तुम्ही पण बरोबर आहे म्हणून सांगताय. ही नट्टू गेले तुम्हाला कशी गावली? मलाच गावलाच बिल नटा बोलतात तू. असं मला सांगा, मी वेगळं काय सांगायला? मला मालकीनबाई मला सांगा, खायला मला कोण घालते? मी घालते. मालकीनबाई तुम्ही माझ्या नाव. अरे का? आणि हिने कोण? हे मालक. कुणाचा? माझं. तू मालक तिचा. ही मालकीन मालकीन बाई तुझी. अरे सकाराम, जरा व्यवस्थित समजून सांग की पाटलासने. आता व्यवस्थित म्हणजे कसं तिड्या सांगू? हा, पिढ्यात सांग, कसं सांगायचं सांगू, व्यवस्थित सांग. काका इकडे
आता काहीतरी बा. बघा आता शेवटच नाही माझ्या डोक्याच केस उभारले मी का कोणाचं नवं. अरे तुझा उभा राहिला आमची उभा राहिल्याच वर. माझ्याच मालकीला माझी मालकीन म्हणतो तू. माझी केस उभा राहिले ते राहिलं. इथंच गाठ पडा वरती कुठे गाठ पडणार. तू तेवढा गाठ फुटलो बरं सांगतो व्यवस्थित. त्या आई साहेब हा माझ्या आई साहेब. अहो माझ्या आणि हे बाप साहेब असं समजून मगापासून सांगायचं तुला काय झालं. नाही बैठक म्हणजे अशी तुम्हाला लागतात. मंदिराकडे जाऊया. चला जेव वगैरे पूजेची सगळी व्यवस्थित तयारी झालेली आहे. आपण आता पूजेला बसून घेऊया. मूर्ती कशी आहे. एक नंबर मूर्ती आहे. आपण बसून घ्या. इकडे बसून घ्या. ओम श्री गणेशाय नमः. ओम लक्ष्मी नारायण वासुदेवाय नमः. खाली बसून घ्या. अशा तऱ्हेने आपण पूजा चालू करताय. ओम श्री गणेशाय नमः. महागणपती नमः. काय झालं जरा पायात गोळा आले तो दिवसभर आज. त्याच्यामुळे झालं. ओम श्री गणेशाय नमः. त्याचा काय झाले सांगू. मांडी घालता येत नाही. काय झालंय. पोट तटा लागले. हे सगळे फळ हे सगळे घेऊनच पोट सुटाले. बरं असू दे पूजा चालू करूया. हाय अवघड म्हणजे बसायला लागले. तुम्ही इकडे बसता. नको नको बसून चालू करूया आपण पूजा. हाय ओम श्री गणेशाय नमः. महागणपती नमः. ओम लंबोदराय नमः. या सर्व काय ठीक आहे. अशाच आपण पूजेला बसताय नमः. ओम केशवाय नमः. ओम लंबोदराय नमः. चला तुम्ही इकडे बसून घ्या नमः. ओम केशवाय नमः. खाली बसून घ्या नमः. ओम महागणपती नमः. ओम लक्ष्मीनारायण वासुदेवाय नमः. खाली बसून पाय नाही सरळ. आपण असं बसूया. नको नको खडे हाय ओम श्री गणेशाय नमः. गणपती नमः. ओम लंबोदराय नमः. हे आहे ते आहे सर्व काय ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण पूजा चालू करताय नमः. इकडे बसला पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसलाय तरी सुद्धा तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसला नाही. इकडे बसून घ्या नमः. ओम केशवाय नमः. जातोय तिथं बसू नका. तिथं बसू नका. काय चाललंय तिथं पूजा घालता का आम्हाला एरदारा घालायला. मला एकच सांगायचं फिक्स झाले काय. काय अजून काय झालेलं. मग इकडं बसा तिकडं बसा. तुझ्या साईट्या बदलायचा तुम्हाला काय मूळ वेदाचा त्रास आहे. अरे काय बाबा बस बसून घ्या. आपण पूजा चालू करूया. आता तर बसू का. हा बसून घ्या नमः. ओम लक्ष्मीनारायण वासुदेवाय नमः. थोडा म्हातारा पण चांगला दिसताय नमः. हाय ओम केशवाय नमः. महागणपती नमः. अशा तऱ्हेने आपण पंचांग पद्धतीने पूजा घालताय नमः. ओम लक्ष्मीनारायण वासुदेवाय नमः. अशा तऱ्हेने आपण पंचांग काढताय नमः. बहुतेक पंचांग घरात विसरलं वाटतं. हाय 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 कॅलेंडर आहे. अरा पोरग्याने पंचांग घेऊन कॅलेंडर ठेवलं वाटतं त्यात. आलाच आहे बघा ते तरी. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. ओ मालक ओ मालक दालगात गोळ झाला मे महिन्यात. मे महिन्याच्या 12 तारखेला काकानं मशीन रेडर केला. पूजा होते काय करूया शास्त्राप्रमाणे पूजा घालूया. हाय ओम श्री गणेशाय नमः. गणपती नमः. ओम लंबोदराय नमः. हे सर्व काय अशा
आदिनावर पूजा घालताय नमः. या पानावर जरा छापायची कडे पुढच्या पानावर जरा बघाय नमः. ओम केशवाय नमः. हा गावलाय नमः. ओम लक्ष्मीनारायण वासुदेवाय नमः. गहू 5 किलो, तुरडा 2 किलो, साखर बाजार कशाला आम्हाला सांगायला अरा पोरग्यानं बहुतेक बाजाराची टिंजावरच दिल्या वाटतं. चुकलं पाटील, आपण पूजा चालू करूया. या पदागावलाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम लंबोदराय नमः. ओम महागणपते नमः. भट्टवण कारण आला तो त्याला वडा पाहिजे वडा. म्हणजे बटाटा वडा तुला पाहिजे होय. मला मी जरा भूक लागल्यासारखं झाले म्हणून आठवण करून द्यातो का. बरं बसूया पूजा करून झाल्यावर जाऊया. बसा. ओम श्री गणेशाय नमः. बटाटा वडा नंतर खायचा ठरलाय नमः. अजाबाद उठायचं नाही. ओम नमोयाय नमः. ओम नमः. वडापाव नंतर खायचं ठरलाय नमः. अशा आपण पूजा चालू करताय नमः. ओम लक्ष्मीनारायण वासुदेवाय नमः. एक चतुर रन्नार करके सिंगार, रन्नार करके सिंगार, मेरे मन के द्वार हसत काय झालं पूजा करायला लागल्या. पण तुला नाचाय काय धोतर काढा, मी लावतो पूजा. करतो पूजा चालू करू. ओम श्री गणेशाय नमः. गणपतीय नमः. बटाटा वडा आता ऑर्डर दिलेला आहे नमः. नंतर खायचं नमः. आपण पूजा चालू करायचं का नाही नमः. बरं आपण पूजा चालू करताय नमः. चला उठून उभे राहाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुर्वे देवा सर्वकार्योऽसि सर्वदा. गंगाजल घ्या. गंगाजल समर्पयामि. अष्टगंध समर्पयामि. अष्टगंध समर्पयामि. पुष्पकं समर्पयामि. दुर्वा समर्पयामि. मोदक समर्पयामि. चला धूपं समर्पयामि. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बरं पाटील, स्तोत्र स्तवन झालेलं आहे. देवाकडे काय मागून घ्यायचं लागलं मागून घ्या. काय आता मागायचं देवाकडे. देवानं सगळं आपल्याला दिलेली. तुलाच काय कमी पडलं असलं तर मागत असलं तर मला पाहिजे वडा दे ना. ऑर्डर दिल्या काय त्याला काय राहायचो आपले कार्यक्रम आहे आमचा. बरं कलाकारांना बोलून द्यायचं. घ्या 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 घ्या. काका पहिला काय करूया, आपण आरती करून घेऊया आणि मग संघ जागराचा कार्यक्रम करून टाकूया. काकापेक्षा हुशार दिसतोय. काय करायला पाहिजे काय नको पाहिजे माहिती सगळं आहे. 12 वर्ष काढायला वाढेल उगाच काढायला नाही. चला गणपती बाप्पा सुख करता दुखाता वार्ता विघाती पूर्वी प्रेम गयाची सर्वांगी सुंदर उद्देंदुराची कंठे झळके मानुक्ता फळाची. देव जय देव जय मंगल मूर्ती अर्चन माते मन कामना पूर्ती. जय देव वर्ष भरात गौरी कुमरा चंद्रना
वंदना गणपती पावे निर्वाळे रक्षावे सुवर वंदनाचे देव देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय गणपती बाप्पा बरं जागरणाचा काय कार्यक्रम आहे काय बरं आपल्या कलाकारांना बोलून घ्या बघा आम्ही घरच्या घरी बसवला कार्यक्रम हा आपल्या कंदेगावचं श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचा जागराचा कार्यक्रम इथं आयोजित केलाय आणि आता तुम्हाला ते जागराचा कार्यक्रम कधी तुम्ही बघितला नाही आता आल्यासारखं बघूनच जावा बसायचं माझा जीव वेड झाला आला 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 माझा गणराजा आला 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 माझा गणराजा भक्तीमध्ये नावून भक्त झाले ओले चिंब भक्तीमध्ये नावून भक्त झाले ओले चिंब नाच दंग जय भजनात नाच नाच दंग लहान थोर संगीतार उधळीचा रंग लहान थोर संगीतार उधळीचा रंग आनंदाच्या डोई पुढे आनंदाचा रंग आनंदाच्या डोई पुढे आनंदाचा रंग वाऱ्याचा सुगंध मंद संगे झाला आला 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 माझा गणराजा आला 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 माझा दूर कसा वाऱ्याने भरला सगळ्यांचा ढोल घुमू लागला कसा खडखड कढाडला पाऊस फुलांचा वर जाव जागत आला पाऊस फुलांचा वर जाव जागत आला